हॅलो एव्हरीवन. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीमध्ये. मी तुमची एज्युकेटर डॉक्टर तृप्ती. आज आपण स्टार्ट करणार आहोत नवीन युनिट जो आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. हा युनिट नंबर 2 आहे ॲज पर द सिलॅबस आणि ह्या युनिटमधून 5 प्रश्न एक्स्पेक्टेड आहेत. 5 प्रश्न म्हणजे हे युनिट मार्कांवाईज तुम्ही जर बघाल तर 10 मार्कांसाठी हे युनिट मधून क्वेशन्स अवेलेबल असतील. तर चला स्टार्ट करूया आजच्या लेक्चरसाठी. अ, एक छोटीशी अनाउन्समेंट लेक्चर स्टार्ट करण्याआधी. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचे WhatsApp बॅचेस चालू झाले आहेत. ॲट ॲट द सेम टाईम तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. आता हे WhatsApp बॅचेस आणि ॲप्लिकेशन तुम्हाला कसं उपयोगी ठरेल? सगळ्यात पहिले तर तुम्हाला मागील वर्षात प्रिव्हियस इयरचे म्हणजे मागील वर्षातील सगळे प्रश्नपत्रिका अवेलेबल असतील आणि ते देखील सोल्युशन सेट सकट. म्हणजे तुम्ही आधी प्रश्न सॉल्व्ह करू शकता आणि तुम्ही तुमचं परफॉर्मन्स क्रॉस चेक करू शकता सोल्युशन बरोबर आणि ते ते मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये प्रोव्हाईड केले जातील. त्याशिवाय तुम्हाला 40 संपूर्ण अभ्यासक्रम आधारित टेस्ट सीरीज सोल्युशन पण मिळतील विथ सोल्युशन. हे देखील तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल असतील. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फुल सिलॅबस नोट्स मिळतील, ज्या पण मराठी आणि इंग्लिशमध्ये असतील. जर तुम्हाला अजून तुमची परफॉर्मन्स चांगली करायची आहे, तर तुम्हाला लेक्चर सहित व्हिडिओज पण मिळतील आणि ही सगळी फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल असेल ॲप्लिकेशनवर. जर तुम्हाला हवं तर तुम्ही WhatsApp बॅचेस पण जॉइन करू शकता. WhatsApp बॅचेसची फीज आहे 999 आणि जर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, तर त्याची फीज आहे 1999. अधिक माहितीसाठी किंवा तुम्हाला काही क्वेरीज आहेत किंवा बॅच जॉइन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या WhatsApp नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तर स्टार्ट करूया आजच्या आपल्या युनिटला. तो आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. आता जेव्हा आपण रिसर्च म्हणजे ही गोष्ट रिसर्च एक्झॅक्टली काय आहे? आपण कुठल्या गोष्टीचं संशोधन लावतो. पण हे शिक्षकांना का इम्पॉर्टंट आहे? पहिले हे जाणून घ्या. आता आपण जेव्हा वर्गात जातो, आपण बरीचशी मुलं एका वर्गात वेगळ्या-वेगळ्या कॅपॅसिटीची, लेव्हलची मुलं असतात. आता त्यांना कसं शिकवायचं, त्यांच्यामधली इंटरेस्ट लेव्हल कशी क्रिएट करायची किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने समजवायचं, ह्याच्यासाठी एक शिक्षकाला पण खूप साऱ्या गोष्टीचं संशोधन करावं लागतं आणि त्यासाठी शिक्षकाला हा जो विषय आहे, त्याची माहिती हवी. दॅट इज रिसर्च, संशोधन. रिसर्चचं मीनिंग आहे, टाइप्स आहेत, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. एक कन्सेप्ट आपण वाचणार आहे पॉझिटिव्हिझम आणि पोस्ट पॉझिटिव्हिस्टिक अप्रोच म्हणजे हे काय आहे, ते आपण जेव्हा टॉपिक करू तेव्हा इन डिटेल बघू. मेथड्स ऑफ रिसर्च आहे. त्यात तुम्हाला एक्सपेरिमेंटल, डिस्क्रिप्टिव्ह, हिस्टॉरिकल, क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मेथड्स वाचायचे आहेत. रिसर्चचे स्टेप्स म्हणजे रिसर्चची प्रोसेस कशी आहे, हे आपण त्यांचे स्टेप्स बघणार आहे. ह्याच्यातून एक क्वेशन एक्स्पेक्टेड असतो. थिसिस आणि आर्टिकल रायटिंग म्हणजे काय फॉर्मॅट्स असतात, काय स्टाईल यूज केले असतात, हे आपण ह्या रिसर्च थिसिस आणि आर्टिकल रायटिंगमध्ये बघणार आहोत. मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजी ह्याचा यूज रिसर्चमध्ये कसं होतं, हे पण आपण बघणार आहोत. आणि लास्टला आपण रिसर्च एथिक्स बघणार आहोत. म्हणजे कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत किंवा रिसर्च करताना तुम्हाला कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, हे आपण बघणार आहोत रिसर्च एथिक्समध्ये. तर स्टार्ट करूया. रिसर्च ॲप्टिट्यूडचं फर्स्ट टॉपिक आज आपण घेणार आहोत रिसर्च. आता रिसर्च म्हणजे काय? आता मी रिसर्चचं मीनिंग जे आहे, आता हे वर्ड्स मी मुद्दामून असे लिहिले आहेत, कारण तुम्हाला ह्या वर्ड्समध्येच क्वेशन्स देतात. जसं काही फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं दिलं जाईल, व्हॉट इज रिसर्च? रिसर्च केअरफुल ॲक्टिव्हिटी आहे, सिस्टमॅटिक ॲक्टिव्हिटी आहे किंवा लॉजिकल ॲक्टिव्हिटी आहे, डिटेल ॲक्टिव्हिटी आहे, इन्व्हेस्टिगेशन आणि एक्सपेरिमेंट होतं किंवा त्याचं एम असतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. आता या ऑप्शन्समधून एखादं रॉंग ऑप्शन तुम्हाला दिलं जाईल. तुम्हाला ऑड मॅन आउट फाइंड आउट करायचंय किंवा अ, 3 ऑप्शन्स रॉंग असतील आणि एक राइट असेल, तर ते तुम्हाला फाइंड आउट करायचंय. तर बेसिकली रिसर्च जर तुम्ही हे वाक्य, हा शब्द जर तुम्ही व्यवस्थित बघितला, आपण काय करतोय? आपण रिसर्च म्हणजे परत काही गोष्टींवर संशोधन करतोय. ओके. मे बी लाइक फॉर एक्झाम्पल आपण आता टेक्नॉलॉजीबद्दल बघतोय. टेक्नॉलॉजीमध्ये काय आलं काय आपण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या होत्या. म्हणजे एक्झाम्पल आता कम्प्युटर्सचं घ्या. कम्प्युटर्स हे आपण
फर्स्ट जनरेशन कम्प्युटर्सपासून कम्प्युटर्स बघतोय. पण प्रत्येक वेळी संशोधन होऊन आपल्याला एक नवीन फॉर्म ऑफ कम्प्युटर्स आपल्यासमोर येतो. मोबाईल टेक्नॉलॉजी घ्या, ओके, कम्प्युटर टेक्नॉलॉजी घ्या. अशा बऱ्याचशा वस्तू आहेत. आपल्या नॉर्मल घरगुती यूज करणाऱ्या ज्या छोट्या-छोट्या मशीन्स आहेत, जसं मिक्सर ग्राइंडर आहे किंवा रेफ्रिजरेटर आहे किंवा एअर कंडिशनर आहे. या सगळ्या गोष्टी कशा डेव्हलप झाल्या? त्या संशोधनामुळेच डेव्हलप झाल्या. म्हणजे त्यांच्यावर परत आपण रिसर्च केलं आणि त्या त्या अपडेटेड टेक्नॉलॉजी थ्रू आपल्याला मिळाल्या. म्हणजे हे कसं असतं, सिस्टमॅटिक असतं. सिस्टमॅटिक म्हणजे स्टेप बाय स्टेप, आणि त्याला एक प्रॉपर लॉजिकल रिझन असतं. जेव्हा आपण म्हणतो, की आपण एक नवीन मशीन आणली आहे मार्केटमध्ये, पण त्या मशीनचं लॉजिक काय आहे? ती मशीन पहिल्या मशीनपेक्षा मे बी तिचे फीचर्स चांगले आहेत, स्पीड जास्त आहे. जसं लाइक फॉर एक्झाम्पल आपण व्ही-सी-आर आधी यूज करायचो. नंतर आपण सी-डी, नंतर आपण डी-व्ही-डी, आता आपण पेन ड्राइव्हजकडे आलोय. आता ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा टेक्नॉलॉजी आपण यूज करतोय आणि हे कसं असतं, डिटेलमध्ये असतं आणि आपण ह्या गोष्टी कशा घडून आणतो? आपण या गोष्टी इन्व्हेस्टिगेट करून किंवा एक्सपेरिमेंट करून त्यांचं आपण संशोधन कधी करतो? आपण काही गोष्टींवर एक्सपेरिमेंट करतो आणि नंतर आपल्यासमोर जे प्रॉब्लेम्स असतात ते आपण सॉल्व्ह करतो. ह्याला जर आपण एकत्र केलं, तर ह्या ह्या पर्टिक्युलर प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, रिसर्च. म्हणजे आपण परत काही गोष्टींचे संशोधन केले आणि त्याला आपण रिसर्च असं म्हणतो. नंतर आहे तुमचं पर्पज काय आहे? तुम्हाला रिसर्च करण्याची गरज का लागते? काय ह्याच्यातून आपल्याला काय फायद्याचं आहे किंवा ह्याच्यातून आपल्याला काय भेटतं? तसं लाइक फॉर एक्झाम्पल आपल्याला कुठल्या नवीन गोष्टी कळतात. आपल्याला एक प्रोसेस कळते. अ, काही गोष्टी कशा पद्धतीने सोडवल्या जातात ह्याचं उत्तर आपल्याला मिळतं. आणि ते आपण कशाबद्दल असेल किंवा इदर ते इंडिव्हिज्युअल असेल किंवा ते ग्रुप असेल. एका व्यक्तीसाठी असेल किंवा एका ग्रुपसाठी असेल. नंतर ते काय डिटरमाइन करतं, किती पद्धतीने गोष्टी होत आहेत. म्हणजे ज्यांची ऑक्युरन्स कशा आहेत, त्या रेग्युलर आहेत किंवा कधी काळाने होतात, तर त्यांचं ऑक्युरन्स कसं आहे, हे आपल्याला कळतं. आणि लास्टला आपल्याला कॉज एंड इफेक्ट, लाइक आपण असं बोलतो, की कुठली गोष्ट होते, पण त्याच्या पाठी काय हेतू आहे, हे आन्सर आपल्याला रिसर्च देतं. म्हणजे जर लाइक फॉर एक्झाम्पल आपण बऱ्याचशा गोष्टी अशी ऐकलेल्या, बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसं लाइक एक एक्झाम्पल घ्या, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके. अर्थ हॅज ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे पृथ्वीवर एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. पण आपण कसं ते आपण त्या त्या गोष्टीवर आपण कधी विश्वास ठेवावा लागलो, जेव्हा आपण ते स्वतः एक्सपेरिमेंट करून पाहिलं. लाइक फॉर एक्झाम्पल जेव्हा ॲपलवर एक्सपेरिमेंट ॲपल फळावर म्हणजे फळावर जेव्हा एक्सपेरिमेंट सफरचंदावर जेव्हा सफरचंद जेव्हा अ, पिकून राईप होऊन खाली जमिनीला खेचला जातो, तर का खेचला जातो? त्याचं रिझन काय आहे? आपण जमिनीवर काही बॉल बाउन्स करतो, तर बॉल पडत उडून खाली का येतो? हे सगळं माहिती करण्यासाठी, म्हणजे का होतं? त्याचं इफेक्ट काय आहे? त्याचा कॉज काय आहे? हे सगळं माहिती करण्यासाठी आपल्याला यूज होतो रिसर्च. म्हणजे रिसर्च थ्रू आपल्याला कॉज आणि इफेक्ट का होतं आणि त्याचं रिझन काय आहे, त्याच्या पाठीचा हेतू काय आहे, हे आपल्याला रिसर्च थ्रू कळतं. नंतर आता ऑब्जेक्टिव्हज. रिसर्चचे ऑब्जेक्टिव्हज काय? आता आपण 2 ऑब्जेक्टिव्हज बघणार आहोत. एक जनरल ऑब्जेक्टिव्हज जे नॉर्मली होतं आणि एक आहे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हज, म्हणजे अ, बऱ्याच स्पेसिफिक, म्हणजे एकदम अप टू द पॉइंट. तर आपण आधी जनरल ऑब्जेक्टिव्हज बघूया. सगळ्यात पहिलं, जे पण आपल्याकडे नॉलेज आहे, एक्झिस्टिंग नॉलेज किंवा एक्झिस्टिंग बॉडी ऑफ नॉलेज आहे, त्याच्या थ्रू आपण काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो. हे ऑब्जेक्टिव्ह आहे रिसर्चचं. म्हणजे आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत, पण त्याच्यातून पण आपण काही नवीन संशोधन करून काढतो. हे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. सेकंड आहे, आपल्याकडे काही प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमला आपण एक्सप्लोर करतो, ॲनलाईज करतो, स्टडी करतो. म्हणजे प्रॉब्लेमवर स्टडी करतो आणि त्याचं सोल्युशन आपण काढतो. हे ऑब्जेक्टिव्ह आहे रिसर्चचं. नेक्स्ट आहे, आपण कुठल्याही गोष्टीवर त्याचं संशोधन करण्याआधी त्याच्यावर इन्व्हेस्टिगेट
करतो, त्याला बारकाईने पाहतो आणि नंतर आपण त्याचा फिनॉमेना अंडरस्टँड करून, प्रोसेस अंडरस्टँड करून आपण ती गोष्ट पुढे घेतो. ह्याला हे ऑब्जेक्टिव्ह आहे रिसर्चचं. आणि ह्या सगळ्याच्या पाठी हेतू काय आहे, की आपल्याला काही नवीन नॉलेज मिळेल, आपल्याला काही नवीन कळेल. हे सगळ्या या गोष्टीचं ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ह्याला बोलतात जनरल ऑब्जेक्टिव्ह. आता त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह आहे. जसं ब्लूम्स टॅक्सॉनॉमीमध्ये स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय एक्झॅक्टली? तर पहिलं आपल्याला नॉलेज मिळतं. त्या नॉलेजला आपण अप्लाय करायला शिकतो. ओके. जसं लाइक फॉर एक्झाम्पल आपल्याला शाळेत गणिताचे धडे शिकवले जातात. पण ते आपण अप्लाय कधी करतो? ॲक्चुअल लाईफमध्ये आपल्या सेव्हिंग्ज कसे होतील, आपण आपलं व्यवहार कसं ते आपल्या व्यावहारिक ज्ञानमध्ये म्हणजे व्यवहार करताना आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान हवं असतं आणि आपण तिकडे आपलं मॅथ्सचं नॉलेज यूज करतो. म्हणजे आपण काय करतो? ॲप्लिकेशन म्हणजे आपण काही गोष्टी कॅल्क्युलेट करायला, सॉल्व्ह करायला, डिटरमाइन करायला आपण त्या गोष्टींचं नॉलेज अप्लाय करतो. नंतर एनालिसिस करतो. एनालिसिस म्हणजे स्टडी. या तर आपण 2 गोष्टींना कंपेअर करतो, त्यांना कॅटेगराईज करतो किंवा मॉडेल फॉर्ममध्ये म्हणजे आपल्याला जी गोष्ट माहिती आहे, त्या गोष्टीला आपण पुढे नेऊन एक्झॅक्टली त्याच्यावर कसं काम करतो, त्या गोष्टींवर आपण स्टडी करतो, डेप्थ स्टडी करतो, डीप स्टडी करतो आणि त्या गोष्टी आपण पुढे नेतो. मग सिंथेसाइज म्हणजे आता हे करताना म्हणजे लाइक फॉर एक्झाम्पल एनालिसिस सिंथेसिस म्हणजे कंबायनिंग अँड सेग्रिगेटिंग म्हणजे आपण पहिले एकत्र आणतो, त्यांना वेगळं करतो, नंतर एकत्र आणतो. पण ह्या प्रोसेसमध्ये आपण त्याच्यात काय लर्न केलं आहे, काय गोष्टी आपण शिकलो आहोत, कसं इम्प्रूव्ह झालो आहोत, कसं आपण स्वतःला क्रिएट केलं आहे, म्हणजे ज्या गोष्टीवर आपण संशोधन करतो. आपण आपली स्वतःचंच एक्झाम्पल घ्या. आपण जेव्हा शाळेत असतो, नंतर हळूहळू कॉलेजला आता आपण मॅच्युरिटी लेव्हलला आलो आहोत. आपण अशाच गोष्टी अशाच नाही बघत. आपण त्याच्या पाठी काय हेतू आहे, कशी ती गोष्ट आपल्याला उपयोगात आहे, की त्या गोष्टीचा आपल्याला काय फायदा होणार आहे, हे आपण कधी बघतो. आपण त्या गोष्टीला आधी प्रॉपरली स्टडी करतो आणि नंतरच आपण त्या गोष्टीवर आपला टाईम किंवा एनर्जी आपण त्या गोष्टीत टाकतो आणि त्यालाच आपण रिसर्च असं बोलतो. कॉम्प्रिहेंड करणं म्हणजे आपण एक्सप्लेन करतो आणि इव्हॅल्युएट करणं म्हणजे आपण त्याला जज करतो. सगळं झाल्यानंतर आपल्याला कळतं, की बाबा हां, आपली कुठे चुकी झाली आहे, आपण कुठे मिस्टेक केली आहे, आपण काय काय गोष्टी करायला हव्या होत्या, काही गोष्टी करायला नको हव्या होत्या. ह्या सगळ्यात हे सगळं कुठली लास्ट प्रोसेस असते आणि जेव्हा तुम्ही हे सगळं करता, तेव्हा आपण बोलू शकतो, की तुम्ही रिसर्चचे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्हज लर्न केले आहेत. एसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स आता ऑब्जेक्टिव्हज आपण मीनिंग बघितलं, ऑब्जेक्टिव्हज बघितले. आजचा आपण हा आता लास्ट पार्ट बघूया एसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स. आपण जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स बोलतो तेव्हा काय आहे? आपण हे हे सगळं आधी वाचलंय. आपल्याला फक्त कंबाईन करायचे ते पॉइंट्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सिस्टमॅटिक अप्रोच आहे. रिसर्चचा अप्रोच कसा आहे? सिस्टमॅटिक आहे. रिसर्च लॉजिकल आहे, बरोबर, रिलायबल आहे, ज्याच्यावर आपण डेफिनेटली विश्वास ठेवू शकतो किंवा कारण ते आपल्याला प्रूव्ह झालंय आणि व्हॅलिड आहे. डेटा आपण कलेक्ट करतो जो रिअल टाईम डेटा असतो. जसं लाइक फॉर एक्झाम्पल आता मला बघायचंय की किती मुलांना ऑनलाईन एज्युकेशन फिजिबल आहे, किती मुलांना ऑनलाईन एज्युकेशनची पद्धत आवडली आहे. जे मुलं ऑनलाईन एज्युकेशनमध्ये शिकतायत, मी त्यांच्याकडूनच डेटा कलेक्ट करणार आहे. म्हणजे तो डेटा कसा आहे? एम्पिरिकल आहे. रिअल टाईम डेटा बोलतात त्याला. ॲक्युरेट आहे. येस, म्हणजे तुमच्या त्याच्यात ॲक्युरेसी लेव्हल खूप जास्त आहे कारण तुम्ही ह्या प्रोसिजरला स्टडी करता, टेस्ट करता आणि त्याच्या बेसिसवर तुमचे रिझल्ट असतात. आणि ह्या डेटाचं डेप्थ कशी आहे? इन डेप्थ एनालिसिस आहे. म्हणजे तुम्ही एकदम रूटपर्यंत जाऊन, मुळापर्यंत जाऊन ह्या गोष्टीला शिकता, या गोष्टीबद्दल माहिती काढता. आणि ह्याला आपण काय बोलतो? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ रिसर्च. तर आता आपण हे बघितले कॅरेक्टरिस्टिक्स. आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये टाइप्स ऑफ रिसर्च पासून स्टार्ट करूया. तर आजच्या दिवसासाठी हे आपला लास्ट टॉपिक होता. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिसर्च या टॉपिकवरून स्टार्ट करणार आहोत. सो थँक यू एव्हरीवन. उद्या भेटूया सेम लेक्चरचं कंटिन्युएशनमध्ये विथ टाइप्स ऑफ रिसर्च. थँक यू.